आपल्याला जे डोळ्यांना दिसतं ते नेहमीच खरं असतं का? खास करून जेव्हा विषय आपल्या घरातल्या जागेचा असतो. आपला मेंदू खरं तर आपल्याला कधी-कधी असं काहीतरी दाखवतो जे वास्तवापेक्षा खूप वेगळं असू शकतं. चला तर मग या जागेच्या खेळाला आणि त्याच्या मागच्या भ्रमांना जरा जवळून समजून घेऊया. चला, एक छोटासा प्रयोग करूया. स्क्रीनवर बघा, या दोन उभ्या रेषा आहेत बरोबर. आता प्रामाणिकपणे सांगा, कोणती रेषा जास्त लांब वाटतेय? बहुतेक सगळ्यांना असं वाटत असेल की वरची रेषा नक्कीच लांब आहे. आणि असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे, आपल्या डोळ्यांना तेच दिसतंय. पण गंमत अशी आहे की या दोन्ही रेषांची लांबी अगदी तंतोतंत सारखी आहे. हो, विश्वास बसत नाहीये ना? यातून एक गोष्ट तर नक्कीच कळते की आपले डोळे आणि आपला मेंदू किती सहज फसू शकतो. ठीक आहे, अजून एक उदाहरण पाहूया. आता या दोन चित्रांकडे बघा. दोन्हींच्या मधोमध एक वर्तुळ आहे. यातला कोणता मधला वर्तुळ मोठा दिसतोय? डावीकडचा की उजवीकडचा? आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल. हो, हे दोन्ही वर्तुळ एकदम एकाच आकाराचे आहेत. तरीही एक वर्तुळ दुसऱ्यापेक्षा कितीतरी मोठा दिसतो, नाही का? तर मुद्दा हा आहे की आपला मेंदू अशा व्हिज्युअल ट्रिक्सने अगदी सहज फसला जातो, ज्यामुळे जागेबद्दलची, आकाराबद्दलची आपली समजच बदलते. मग विचार करा, ह्याच गोष्टीचा, ह्याच युक्त्यांचा फायदा आपण आपल्या घरातल्या सजावटीसाठी का करून घेऊ नये? या विश्लेषणात आपण 4 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. 1. रेषांचा वापर करून खोली उंच कशी दाखवायची. 2. प्रकाश आणि आरशांचा योग्य वापर. 3. फर्निचरचं प्रमाण आणि पसारा कसा टाळायचा. आणि शेवटी या सगळ्यांना एकत्र कसं आणायचं. चला, तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूयात, रेषांचा खेळ आणि उंचीचा आभास. यामागे एक साधी पण खूप इंटरेस्टिंग मानसशास्त्रीय गोष्ट आहे, ज्याला व्हर्टिकल हॉरिझॉन्टल इल्युजन म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर एक उभी रेषा तेवढ्याच लांबीच्या आडव्या रेषेपेक्षा आपल्याला नेहमीच जास्त लांब वाटते. आणि ह्याच गोष्टीचा फायदा आपण घेणार आहोत. तर खोलीत उभ्या रेषा कशा आणायच्या? सोपा आहे. उभ्या पट्ट्यांचे वॉलपेपर वापरा किंवा अशी उंच बुकशेल्फ लावा जी थेट छतापर्यंत पोहोचतात. लहान लहान फोटो फ्रेम्स असतील तर त्या एकाखाली एक लावा. ह्या सगळ्यामुळे काय होतं, आपली नजर आपोआप वरच्या दिशेने जाते आणि खोली उंच असल्याचा भास होतो. फर्निचर निवडतानाही हे लक्षात ठेवायला हवं. जमिनीलगतचं म्हणजे कमी उंचीचं फर्निचर वापरलं तर जमीन आणि छतामधलं अंतर जास्त दिसतं आणि खोली एकदम मोकळी, हवेशीर वाटते. याच्या उलट जर आपण अवजड आणि उंच फर्निचर ठेपलं तर खोली दाबल्यासारखी, लहान वाटू शकते. आता वळूया आपल्या दुसऱ्या तत्वाकडे, आणि ते आहे प्रकाश आणि प्रतिबिंबाचा जादुई वापर. रंगांचा आपल्या जागेच्या जाणीवेवर खूप मोठा परिणाम होतो, हे तर आपल्याला माहीतच आहे. हलके रंग जसे की पांढरा, क्रीम किंवा पेस्टल कलर्स हे प्रकाश पसरवतात, त्यामुळे खोली मोठी आणि प्रसन्न वाटते. याउलट गडद रंग प्रकाश जणू काही शोषून घेतात आणि त्यामुळे खोली लहान आणि बंदिस्त वाटू शकते. खोलीत नैसर्गिक प्रकाश जास्तीत जास्त कसा आणता येईल, काही सोप्या युक्त्या आहेत. भिंतींपेक्षा छताला नेहमी थोडा हलका रंग द्या, यामुळे खोली उंच वाटते. आरसे तर जादू करतात, ते खोलीत खोलीचा आभास निर्माण करतात, जणू काही खोली दुप्पट मोठी आहे. आणि हो, ग्लॉसी टेबल्ससारख्या चकचकीत वस्तूही प्रकाश छान पसरवतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आरसे आणि चकचकीत वस्तूंचा वापर प्रमाणातच करायला हवा, नाहीतर खोली एखाद्या दुकानासारखी किंवा कृत्रिम वाटू शकते. त्यात घरगुतीपणा राहत नाही. आता येऊया आपल्या तिसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर, फर्निचरचं प्रमाण आणि पसारा कसा नियंत्रणात ठेवायचा. समजा एक लहान खोली आहे, तर त्यासाठी कोणती फर्निचर स्ट्रॅटेजी सर्वात चांगली असेल? खूप साऱ्या लहान लहान वस्तू ठेवायच्या की मोजक्या पण मोठ्या वस्तू? काय वाटतं? आता इथे एक गंमत आहे. आपल्याला वाटतं की लहान खोलीत लहानच फर्निचर हवं, पण खरं तर याच्या उलट आहे. अनेक लहान सहान वस्तू ठेवल्याने खोली अजूनच लहान आणि गजबजलेली दिसते. त्याऐवजी फक्त 1 किंवा 2 मोठ्या आकर्षक वस्तू ठेवा. यामुळे खोलीला एक फोकल पॉइंट मिळतो आणि ती जास्त मोठी आणि भव्य वाटते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लहान जागांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे पसारा. जितक्या जास्त वस्तू डोळ्यांना दिसतील तितकी खोली लहान वाटेल. म्हणून वस्तू लपवण्यासाठी बिल्ट इन स्टोरेजचा वापर करा. आणि लहान सहान शोभेच्या वस्तू असतील तर त्यांना एकत्र एका ग्रुपमध्ये ठेवा, म्हणजे त्या एक मोठी वस्तू असल्यासारख्या वाटतील.
चला, आत्तापर्यंत आपण जी सगळी तत्त्व पाहिलीत त्या सगळ्यांना एकत्र आणूया आणि हे सगळं एकाच गोष्टीत कसं साधायचं यासाठी पडद्यांपेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही. पडदे लावण्याची ही एक खास 4 स्टेप्सची युक्ती आहे. पहिली स्टेप, पडद्याचा रॉड खिडकीच्या लगेच वर नाही तर छताच्या जास्तीत जास्त जवळ लावा. दुसरी स्टेप, रॉड खिडकीच्या दोन्ही बाजूंना थोडा बाहेरपर्यंत ठेवा. तिसरी स्टेप, पडद्यांसाठी हलक्या रंगाचा कापड निवडा. आणि चौथी, शक्य असेल तर उभ्या पट्ट्यांची डिझाईन निवडा. बघा, या एकाच गोष्टीत आपण उंची, प्रकाश, प्रमाण या सगळ्या तत्वांचा वापर केला आहे. खरं तर या एकाच युक्तीमध्ये लहान जागेला मोठं दाखवण्याचं सगळं सार दडलेलं आहे. असं म्हणायला हरकत नाही की आपण लहान जागेच्या सल्ल्याच्या अगदी शिखरावर पोचलो आहोत. तर आता जेव्हा या सगळ्या युक्त्या आपल्यासमोर उघड झाल्या आहेत, तेव्हा विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की हे सगळे भ्रम आपल्या स्वतःच्या घराचा कॅनव्हास कसा बदलू शकतील. आपलं घर हे का रिकाम्या कॅनव्हाससारखं आहे आणि या युक्त्या म्हणजे आपल्या हातातले ब्रशेस आहेत, ज्याने आपण हवा तो बदल घडवू शकतो.